ही तू, रूठे जो चांद वो नूर है तू, हंसू ही तू। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आत्ता जो काय आपला व्हिडिओ तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आत्ता जो इंस्टाग्रामवरती ट्रेंड चाललेला आहे त्यावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल। तेथून तुम्ही सर्व मटेरियल व बीटमार्क्सची जी आपली प्रीसेट आहे डाउनलोड करू शकता। या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरती करणार आहे। तुमच्याकडे जर या ॲपचे लेटेस्ट व्हर्जन नसेल तर खाली कमेंटमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथून तुम्ही अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। अशा प्रकारे सिम्पली आपल्याला अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला अशा प्रकारे समोर इंटरफेस दिसून येईल। त्यानंतर आपल्याला इथे खाली 5 ऑप्शन बघायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तुम्ही जी आपली बीटमार्कची प्रीसेट ओपन करून घेतलेली आहे ती सिम्पली तुम्हाला इथे डाउनलोड करून घेतलेली आहे, ती सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे अशा प्रकारे जे काही ग्रुप्स आहेत ते इथे ग्रुप 2, ग्रुप अँड मास्क 1 आणि अशा प्रकारे आपल्याला इथे ग्रुप्स बघायला मिळतील। तर सिम्पली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, ते प्लस चिन्हावर क्लिक करून अशा प्रकारे मीडियामध्ये जायचं आहे। तर आत्ता जे काही आपलं मटेरियल असेल याची फाईल तुम्हाला इथून अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। तर या मटेरियलमध्ये आपण हे जे काही इमेजेस आहेत ते डेमोसाठी यूज करणार आहे। या जागी तुम्ही तुमचे कोणतेही इमेजेस ॲड करू शकता। तर आपण हे इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर याची जी काही लेंथ आहे ते आपल्याला अशा प्रकारे पुढे येऊन हा जो आपला 4:08 सेकंदाचा बीट आहे इथं यायचं आहे। इथपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 डॉटला वरती क्लिक करून आपल्याला फिल कंपोजिशन एरियाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हे जे काही म्हणजे याची आपल्याला जी कंपोजिशन आहे ती अशा प्रकारे फुल स्क्रीन होऊन जाईल। त्यानंतर इमेजच्या समोर इथं लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे खाली स्क्रॉल करत येऊन ह्याची जी काही आपली ग्रुपची लेअर आहे या लेअरच्या खाली आपल्याला अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। त्यानंतर सिम्पली पुन्हा लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोजिटला क्लिक करायचं आहे, आणि ही जी काही आपली ब्लेंडिंगची लाईन आहे ती आपल्याला 40%ला अशा प्रकारे 30%ला आपल्याला घेऊन इथं ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 30% करून ओके करून यातून बॅक निघून अशा प्रकारे यातून बॅक निघायचं आहे। तर हे काय आपले इफेक्ट आहेत अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जातील। त्यानंतर ॲरोच्या क्लिक करून 4:08च्या बीटला येऊन हा जो काय आपला ग्रुप आहे या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला एडिट ग्रुपचा एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथं टच करून साईडला असं स्क्रोल करून घ्यायचं, म्हणजे आपल्यासमोर या लेयर्स इथं आलेले बघायला मिळतील। तर इथं सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला जे इमेज ॲड करायचं सिम्पली तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे काही इमेज आहे याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे एंडिंगपर्यंत जाऊन इथं या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर सुरुवातीला येऊन हे जे काय आपली इमेज आहे याच्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे, दोन्ही लेयरच्या खाली आणून सोडून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा इमेजला क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इथे इमेज जे काय आहे तिथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲडजस्ट करताना आपल्याला हे जे काय एजेस आहेत ते इथं अशा प्रकारे नीट ॲडजस्ट करून घ्यायचं, दोन्ही साईडला नीट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथं दिसून येईल। त्यानंतर हे जे काय आपलं PNG आहे हे जर आपल्या इमेजच्या वरती असेल तर सिम्पली पुन्हा ते PNGला क्लिक करून तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून ते PNG इथे ॲडजस्ट करू शकता। अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर यातून आपल्याला बॅक निघायचं आहे। तर पुन्हा हे जे काय आपली लेअर आहे त्या पुन्हा 4:08च्या बीटला पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आत्ता जे आपण इमेज ॲड केलेला आहे तेच इमेज सिम्पली आपल्याला पुन्हा ॲड करून घ्यायचं आहे, आणि याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत येऊन अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे। 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजवरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आता जो काय आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर शेवटला स्क्रोल करत जायचं आहे। इथं आपल्याला आपले जे 3 लेअर आहे ते बघायला मिळतील। तर हे जे काय आपले इमेज आहे याच्यावरती टच करून इफेक्टला क्लिक करायचं आहे। 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा आत्ता जे आपण इमेज ॲड केलेलं आहे ते इमेजवरती येऊन सिम्पली आपल्याला त्या इमेजला हा इफेक्ट इथं अशा प्रकारे 3 डॉटला क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं हा इफेक्ट आपल्याला ॲड झालेला बघायला मिळेल। त्याचप्रकारे आपण जे काय पुढचे ग्रुप्स आहेत त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन पुन्हा आपल्याला हे जे काय आपले इमेज आहे ते इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण जेवढे इमेजेस आहेत तेवढे सिम्पली तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। आपण डेमोसाठी फक्त तुम्हाला 2 इमेजेस ॲड करून दाखवणार आहे। अशा प्रकारे हे इथं सेट करून घ्यायचं आहे। फक्त सेट करताना आपल्याला दोन्ही काही जे एजेस आहेत याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे की हे इमेज आपल्या इथं अशा प्रकारे व्यवस्थित सेट झालं पाहिजे। अशा प्रकारे इथं इमेज आपल्याला इथं सेट झालेलं दिसून येईल। त्यानंतर तुम्ही बॅक निघायचं आहे। अशा प्रकारे हेही आपल्याला इमेज सेट झालेलं बघायला मिळेल। त्यानंतर पुन्हा त्या सुरुवातीला येऊन आत्ता जे आपण इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज पुन्हा ॲड करून लेंथ पुढच्या बीटला येऊन कट करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे। फिल कंपोजिशन एरियाला क्लिक केल्यानंतर हे जे काय आपली इमेज आपल्याला प्रकारे इथं सेट करून घेतल्यानंतर समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे लॉंग प्रेस करून आपल्या ग्रुपच्या खाली आणून सोडून द्यायचं आहे। अशा प्रकारे इथं सेट होऊन जाईल। तर पुन्हा आपल्याला त्या
शेवटच्या आपली जी काही लेअर आहे त्या लेअरला इमेजवर क्लिक करून इफेक्टला जाऊन आपल्याला सिम्पली हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आत्ता ॲड केलेले इमेज लिहून हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जे पुढचे जे इमेजेस आहेत तिथे हे आपल्याला अशा प्रकारे हे ॲड करून घ्यायचं आहे. तर हे जे आपलं काही PNG आहे हे इमेजच्या वरती येत असेल तर सिम्पली आपल्याला पुन्हा हे जे काही ग्रुप आहे तो सिम्पली इथं ग्रुप ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ग्रुपला ओपन एडिट ग्रुप करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे तर आपल्याला PNG बघायला मिळेल ते तुम्ही सिम्पली इथं ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ क्रिएट करू शकता. अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट झाल्यानंतर इथं वरच्या ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. यातून बॅक निघून ॲरो चिन्हावरती क्लिक करून आपल्याला सिम्पली इथं व्हिडिओ एक्सपोर्ट करता येईल. तर तुम्ही क्वालिटी इथं सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे एक्सपोर्टला क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे हे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही शंका असेल तर मला Instagramवरती मेसेज करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.